लिटर 1 रुपया भेटतो आणि जेवढं आपलं संकलन असेल त्या हिशोबाने आपल्याला पेमेंट येतं. म्हणजे थंड करून पाठवायचे आपल्याला. थंड करून त्याला 1 रुपया कमिशन भेटतं आम्हाला. त्याच्यामुळे खर्च आणि आमची मजुरी निघून जाते. तुम्हाला या व्यवसायात तोटा वाटला का, आणि वाटला असेल तर तो कोणता वाटला? नाही, तोटा नाहीच आहे ना, कारण आपल्याला कसं आहे, जितकं आपण लिटर दूध जमा करू तितकंच लिटरनं आपल्याला ते कमिशन भेटतं. त्याच्यामुळे तोट्याचा विषय येतो नाही. जेवढं जास्त सांगतो तेवढं आपलं इन्कम. या व्यवसायाची कार्यशैली कशी आहे? कार्यशैली या व्यवसायामध्ये दुधाचं काम असं आहे, सगळ्यात नासकं काम म्हणजे दुधाचं. आणि याच्यामध्ये म्हणजे मेहनत जास्त आहे. स्वच्छता, टँक भरून गेला म्हणजे आपलं टँकर भरून गेला म्हणजे याच्यामध्ये स्वच्छता पहिले करावी लागते. नाही तर थोडंसं जर बुरशीचं जर ते आढळलं की पूर्ण दूध खराब व्हायचं व्यवस्था. स्वच्छता मेन गोष्ट. त्याच्यासाठी लिक्विड बरंचसं सामान ठेवलेलं आहे, त्यामुळे टाकी व्यवस्थित स्वच्छ राहते. त्याचे ब्रश आहे. साधारण एकूण किती दूध संकलन होते? आपल्याकडे एका टायमाच्या वेळेस 950 कलेक्शन आहे. दोन्ही टाइम मिळून एकूण 1800-1900 पर्यंत कलेक्शन असतं आपल्याकडे. आला पाहिजे. संकलित केलेले दुधाचे काय करतात व कुठे पाठवतात? हे दूध आपण बारामतीला पाठवतो. बारामतीला, जिल्हा पुणे. तर तिथं जाऊन आपल्या दुधाचं पावडर बनवलं जातं. प्रतीक्षा लस्सी, दही असं पदार्थ बनवले जातात. दुग्धजन्य पदार्थ आपलं दुग्धजन्य पदार्थ बारामती पुण्याला आणि आपल्या दुधाची जी हे आहे फॅट किंवा जे पदार्थ बनवले जातात त्याचा जास्तीत जास्त इतर देशामध्येच वापर केला जातो. पावडर बाहेरच्या देशात पाठवलं जातं. बाहेरच्या देशात आपल्या भारतामध्ये याची जरा कमी थोडी आहे. बाहेरच्या देशामध्ये जास्त प्रोडक्ट बनवतो. आपण म्हणजे आपल्या गावातलं दूध अमेरिकेत सुद्धा जात असेल पदार्थ बरं का, त्याच्यापासून बनवलेले पदार्थ बनवून पाठवले जातात. दूध जास्त काळ टिकवण्यासाठी तुम्ही काय करता? नाही, याची कॅपॅसिटीज आहे की 2 वेळेचं संकलन झालं की लगेच टँकर येतो.